नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर कालच आम्ही इकडे जवाहरलाल साधनाच्या घरी आलेलो। लग्न होतं जरा नातेवाईकांचं, तर आलेलो आणि काल लग्न होऊन आजचा दिवस आम्ही घरीच थांबलेलो। तर विचार केला घरीच थांबण्यापेक्षा कुठेतरी फिरून येऊ। तर आज आम्ही निघालो भर उन्हामध्ये खडखड डॅमवर, आणि आपल्या मागून आहे खडखडचा डॅम, आणि त्याच्याच खाली थोडंसं गेलं की आम्हाला एक हायडन वॉटरफॉल आहे, तो बघायचा होता। तर तोच बघण्यासाठी आता आम्ही चाललेलो आहेत। माझ्यासोबत आहे रोहित, मयूर आणि आपली साधना। आम्ही चौघेजण चाललेलो आहेत। तर आता पटकन तिथे जाऊया। आणि त्या वॉटरफॉलचं नाव काय आहे? काय आहे रे? डोमझरा? काय माहिती, डोमझरा। हा, डोमझरा नाव आहे ते धबधब्याचं। तर आता पटकन तिथेच जातो। दुपारचे वाजलेत 2 वाजलेत, कडाक्याचं ऊन झालं आहे, आणि हे भैया इथं बसले। चल। आणि हा एक मस्त असं इथे पण वॉटरफॉल आहे, पण तो घसरगुंडी करण्यासारखा आहे। आणि इथं मस्त बनवलेलं हे डेव्हलप केलेलं होतं इथं, आय लव्ह खडखड म्हणून। पण ते पण पोरांनी काय माहीत कशामुळं तुटले ते आपल्याला पण नक्की माहीत नाही। तर अशी नुकसान होतं कामा नये, याच्यामुळं आपलं पर्यटनाला पण थोडंसं नुकसान होते। तर मित्रांनो, आता आपण येऊन पोचलेलो आहेत इथे पाण्याच्या ठिकाणी, आणि इथून वाटतं इथं गाड्या आपल्याला पार्क करून थोडंसं खाली उतरावं लागणार आहे। तर आता अगोदर आपण गाडी पार्किंगला लावूया। मित्रांनो, गाड्या इथं आम्ही पार्किंगला लावलेल्या आहेत आपल्या या झाडाखाली, आणि आता आम्ही जातोय वॉटरफॉल बघण्यासाठी। चलो, खूप एक्सायटेड आहे। आणि ही बाई आता काय आणून फायदा नाही। चल लवकर चल। तर हा असा पाण्याचा आपला प्रवाह आहे, आणि इथून पाणी खाली पडते। इथं छोटासा वॉटरफॉल आहे, आणि आपल्याला ते तिथे जायचं आहे त्या ठिकाणी। तिथून खाली वॉटरफॉल पडतो तो बघण्यासाठी। तर जाण्यासाठी आपल्याला वरतून असं रस्ता काढत जावं लागेल। तर मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत डोमझरा वॉटरफॉलच्या इथे, आणि ह्या त्याच्यावरून असलेले 2 लहान लहान वॉटरफॉल आहेत, खूप छान आहेत। आणि मेन आपला फॉल इथे आहे, धबधबा। तर हा बघू शकता खाली तिकडे अशा प्रकारचं हे आहे, पोरं आंघोळ करतात। तर मित्रांनो, हायडन वॉटरफॉलच्या इथे येऊन पोहोचलो, म्हणजेच आपला डोमझरा धबधबा। पण तिथं पोरं आहेत, त्याच्यामुळं आपण खाली काही जात नाही, कारण ते आपल्याबरोबर साधनं पण आहे, त्याच्यामुळं आपण काही रिस्क नाही घेणार। आणि तिला उतरायला पण खाली होणार नाही, कारण की खूप तिकडनं असं फिरून जावं लागणार आहे। असं खाली तिकडे उतरून नंतरला आपल्याला तिथे यायला लागेल। तर तेवढं आपण काय करणार नाही, पण इथं वरतीच थोडासा बघूया, अंघोळ करूया। आणि मी एकटाच आलो असतो तर गेलो असतो खाली, पण जाऊ दे, नेक्स्ट टाईम कधीतरी आलो तेव्हा तुम्हाला पूर्ण दाखवेनच आपला हा वॉटरफॉल कशा प्रकारे खालून दिसतोय।
येते इथं आंघोळ करायला आणि आम्ही खाली नाही गेलो, इकडे वरतीच आंघोळ करतो. अरे बाबा बाबा ओ, तिथंच बसले, तिला नाही इंटरेस्ट आंघोळ करायला. आम्ही ती आंघोळ करतो. तर मित्रांनो, तुम्हाला आता थोडंसं मी खालच्या बाजून जातो आणि दाखवतो. साधनाचे इथंच आहेत, त्यांना इथंच थांबवतो आणि मी जातो खाली. चला पटापट खाली उतरतो. चप्पल वरतीच काढून ठेवले, स्लिप फ्री झाले माझे चप्पल, रिस्क नको. तर आता इथून खाली जाण्याचा एक रस्ता आहे, इकडनंच आपण बघूया जाता येते का, कारण की इथं पोरं मगाशी गेलेले खाली. बापरे, इथं असं जावं लागेल एकदम. हा आपला डोमझरा धबधबा. जाऊ का नको कारण की खूप रिस्की आहे.